माझं नाव आहे अनु. माझं लहानपण अगदी रंगीत होतं. बाबांच्या गोष्टी, आईचं हसणं आणि माझ्या खट्ट्यापणानं घर भरलेलं. पण एकदा आई-बाबा गेले आणि सगळं पालटलं. माझ्या डोळ्यांसमोर ती रंगीत दुनिया काळवंडली. माझ्या काका-काकूंनी मला घरी ठेवलं खरं, पण काय सांगू, मुलगी नव्हे तर ओझं समजलं मला. काकूनं मला घरातली कामवालीच बनवलं. काकाही काही कमी नव्हते. माणूसपणच विसरलं त्यांनी. त्यांच्या घरात मी फक्त काम करणारी मुलगी, बस. एकदा घरी दावत होती. सगळं काही विक्कीसाठी. कोण तो विक्की? काकांचा बिझनेस पार्टनरचा मुलगा. लंडनहून शिकून आलेला. त्याच्या येण्याचा जल्लोष, सगळं त्याच्यासाठी. पण माझ्या हातातून चुकून ज्यूसचा ग्लास पडला आणि बस. काकूच्या डोळ्यात जणू विषच उतरलं. सगळ्यांसमोर माझ्या गालावर चटकन थप्पड मारली तिनं. सगळे गप्प. कोणीच काही बोललं नाही. विकी पण तिथेच उभा. त्याच्या डोळ्यात मला काही क्षण दिसले. पण मग तोही आपल्या मंडळीत हरवला. त्या रात्री काकूनं मला इतकं मारलं की माझी हाडं चरकली. मी रडले की बेशुद्ध झाले. काहीच आठवत नाही. फक्त तेवढं आठवतं की जेव्हा मी त्या घरातून पळाले, कसंबसं जीव वाचवून अनाथ आश्रमात पोहोचले. तिथे काही प्रश्न डोळ्यातून टपकायचे, पण कोणालाच विचारायचं वाटलं नाही. वेळ निघून गेली, पण त्या नरकातल्या आठवणी कायम होत्या. एकदा काकूची मुलगी, माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान असलेली सायली, मला कामचोर म्हणून कपडे तोंडावर फेकून निघून गेली. मी तिला तसंच पाहत राहिले. ती काकांची लाडकी आणि मी फक्त एक कामवाली. मी नाश्ता बनवला. मग स्वतःला युनिव्हर्सिटीसाठी तयार करायला लागले. पण ती पुन्हा आली, कपडे इस्त्री करायला सांगून. माझी मजबुरी होती. नाही म्हणता येत नव्हतं. काकू नाही तर मला मारहाण करायची. मग मी तिचे कपडे इस्त्री केले आणि ऑटो पकडून युनिव्हर्सिटीत गेले. पण तिची गाडी काकांनी तिला घेऊन दिलेली माझ्या समोरून वेगानं गेली. जणू मला मुद्दाम मागे टाकायचं होतं. मी धूळ उन्हात पायपीट करायचे, तर ती गाडीत. कधी कधी जेवण पण नीट मिळायचं नाही. पोटाची आग फक्त पाण्यावर शांत व्हायची. पण तरी मी चालत राहिले, तुटलेल्या हाडांनी, खचलेल्या हौसल्याने. माझ्या बाबांचा कपड्यांचा धंदा जबरदस्त होता. छोट्या दुकानापासून त्यांनी मेहनतीनं मोठी कंपनी बनवली. शहरात त्यांचं नाव आदराने घेतलं जायचं. दादांनी सोडलेली थोडीशी जमीन होती, ती विकून बाबा आणि काकांनी आपापला हिस्सा घेतला. पण इथूनच फरक पडला. आईनं बाबांना नेहमी साथ दिली, फक्त बायको नव्हे तर खरी सखी बनून. जेव्हा बाबांनी धंदा सुरू केला, तेव्हा आईनं कसलीही तक्रार न करता किरायाच्या छोट्या घरात संसार केला. त्यांचा विश्वास आणि त्यागावर तो धंदा उभा राहिला. मग बाबांनी आईसाठी मोठं घर बांधलं, तिच्या त्या हसण्यासाठी जो टपकत्या छताखाली पण जिवंत होता. पण काकांचं काही वेगळंच. ते नेहमी स्पर्धेत, पण मेहनत कमी. काकू तर लोभी, दिखाऊबाई. त्यांनी बाबांचे पैसे घेऊन धंदा नव्हे तर थेट मोठं घर घेतलं, फक्त लोकांना दाखवण्यासाठी. बाबांनी कमी पैशात मोठं स्वप्न पाहिलं आणि ते खरं पण केलं. आज बाबांनी बनवलेल्या प्रत्येक गोष्टीत आईचा आशीर्वाद होता आणि काकांकडे फक्त भिंतीचं घर, जिथे नाते पण भाड्याने होते. बाबांनी काकांना धंद्यात सामील करून घेतलं, पण नशिबाला हे मंजूर नव्हतं. एकदा आई बाबा मीटिंगला जात होते आणि रस्त्यात अपघात झाला. त्या एका क्षणात मी सगळं हरवलं. माझी दुनिया उद्ध्वस्त झाली. त्यांच्यासोबत माझा आनंद पण गेला आणि माझ्या वाट्याला फक्त दुःख आणि बदकिस्मत आली. आई बाबानंतर माझं कोणीच उरलं नव्हतं, फक्त काका काकू. पण त्यांनी या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला. माझं घर सोडून ते आमच्या मोठ्या घरात राहायला आले. पण राहायला नव्हे तर सगळं हडपायला. काकांनी धंदा आपल्या नावावर केला आणि ते घर, ज्याला आईने स्वप्नासारखं सजवलं होतं, ते काकूच्या ताब्यात गेलं. ज्या घरात माझ्या आठवणी, हसणं, स्वप्न दडली होती, तिथेच मी आता कामवाली बनले होते. माझ्या हसण्यानं कोणाला फरक पडत नव्हता. काकू काकांनी थोड्या वेळ लोकांना दाखवण्यासाठी माझ्याकडे लक्ष दिलं, पण लवकरच सगळं बदललं. मला घराच्या एका कोपऱ्यात टाकलं, जणू मी काही फालतू सामान आहे. जसजसं माझं वय वाढत गेलं, माझा आत्मविश्वास कमी होत गेला. मी हळूहळू स्वतःतच बंद होत गेले. मला पण सायलीसारखं मोकळं जगायचं होतं, हसायचं होतं, स्वप्न पाहायची होती. पण काकूनं माझ्यासाठी आयुष्यच नरक बनवलं होतं.
माझ्या मॅट्रिकच्या परीक्षा होत्या. तेव्हा पण त्यांनी मला काही शाबासकी दिली नाही. थोडंसं प्रोत्साहन पण नाही. त्याच वेळी सायलीचा वाढदिवस आला आणि सगळं फंक्शन माझ्याच डोक्यावर टाकलं. जणू मी त्यांच्या घराची मोलकरी नाही. खरं सांगू, त्यांनी मला तसंच बनवलं होतं. कधी-कधी मी विचार करायचे, की जर आई-बाबा असते, तर हे घर माझं असतं आणि मी इथली राणी असते, मोलकरी नव्हे. मॅट्रिक चांगल्या मार्कांनी पास झाले. तेव्हा वाटलं, की आता कदाचित माझं नशीब बदलेल. पण काकूनं साफ सांगितलं, की आता पुरे. आता पुढे शिकायचं नाही. घरी बसा, काम शिका, घर सांभाळा. पण मला शिकायचं होतं. शाळा ही एकमेव जागा होती, जिथे मी त्या घराच्या घुसमटीतून थोडा वेळ बाहेर पडायची. तिथे मला थोडं सुख, थोडी ओळख मिळायची. मी जर घरीच थांबले असते, तर कदाचित डिप्रेशनमध्येच गुदमरले असते. मी हिम्मत केली, काकांना कसंबसं पटवलं, की पुढचं शिक्षण गरजेचं आहे. कॉलेजात गेले तेव्हा पहिल्यांदा वाटलं, की हा आहे माझ्या स्वातंत्र्याचा पहिला श्वास. कॉलेजमुळे त्या घरापासून थोडा वेळ दूर राहायला मिळायचं. लोकांशी बोलायला मिळायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला भेटायला मिळायचं. HSC चांगल्या मार्कांनी पास झाले, तेव्हा पुन्हा आशा जागी झाली. पण काकूनं पुन्हा तेच सांगितलं, की बस, आता पुढे शिकायचं नाही. पण मला युनिव्हर्सिटीत जायचं होतं. माझी स्वप्न अजून जिवंत होती. पण फी खूप होती आणि काकूनं साफ सांगितलं, की पुढे शिकायचं असेल तर स्वतःच्या पैशांनी शिक. आम्ही एक पैसा देणार नाही. मी काकांकडे पाहिलं. कदाचित ते काही बोलतील, माझ्यावर विश्वास ठेवतील. पण त्यांच्या चेहऱ्यावर फक्त शांतता होती आणि त्या शांततेनं माझ्या आतला आवाज पण गप्प केला. जे लोक माझ्या बाबांच्या पैशांवर ऐश करत होते, तेच मला पुढे जायला अडवत होते. किती कमाल आहे ना? त्यांनी माझ्या बाबांच्या मेहनतीच्या पैशातून आपली सगळी इच्छा पूर्ण केली. पण मी? मला काहीच मिळालं नाही. माझ्या मनात खूप काही होतं, पण जिभेला जणू कुलूप लागलं होतं. आता मी स्वतःसाठी आवाज पण उठवायला विसरले होते. मी 2 युनिव्हर्सिटीत स्कॉलरशिपसाठी अर्ज केले, पण मनातून सगळी आशा सोडली होती. मला वाटायला लागलं, की हेच माझं आयुष्य. 24 तास काकूची ओरड, तिचे ताणे आणि 1 मिनिट सुटकाच नाही. मला वाटायला लागलं, की देव पण आता माझ्याकडे पाहत नाही. पण कदाचित त्या देवालाच माझ्यावर शेवटी दया आली. एकदा युनिव्हर्सिटीचा कॉल आला. मला पूर्ण स्कॉलरशिप मिळाली होती. त्या क्षणी पहिल्यांदा वाटलं. मी काकांना न बोलता पण उत्तर दिले. असं उत्तर जे त्यांना कायम आठवेल. काकूलाही खात्री होती, की मी आता घरीच बसणार. पण यावेळी त्यांना तोंडावर पडावं लागलं. कारण मी युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेतलं. घरातून बाहेर पडताना वाटलं, की आता आयुष्य थोडं सोपं होईल. पण पहिल्याच दिवशी माझी रॅगिंग झाली. माझा साधा चेहरा पाहून कदाचित काकू काकाच नव्हे, तर सगळ्या जगानं ठरवलं होतं, की मी फक्त घाबरायला आणि रडायलाच जन्मले आहे. काही सिनियर मुलांनी मला लेक्चर रूम ऐवजी वॉशरूमचा रस्ता दाखवला. मी आत गेले आणि त्यांनी दार लावून घेतलं. मी आत एकटी भीतीने थरथरत होते. डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. मनात भीती आणि डोक्यात ते घर, जे मला सतत पछाडत होतं. तेवढ्यात दार उघडलं आणि एक मुलगी आत आली. जणू अंधारात अचानक उजेड चमकला. तिने मला पाहिलं, जवळ आली आणि मला मिठी मारली आणि माझ्या हुंदक्यांना तिच्या हातात सावरलं. तिनं काहीच न विचारता माझा हात धरला आणि मला बाहेर काढलं. बाहेर ती 2 मुलं उभी होती, ज्यांनी मला चुकीचा रस्ता दाखवला होता. त्या मुलीच्या डोळ्यात नरमी नव्हती, तर आग होती. मला पहिल्यांदा वाटलं, कोणीतरी आहे, ज्याला माझं दुःख माहीत नसताना पण समजतंय. तिनं त्या मुलांना जोरात खडसावलं. तुम्हाला जरा पण लाज वाटली नाही? बिचारीला इतकं घाबरवलंय. जर भीतीने काही झालं असतं तर? तिच्या डोळ्यात राग होता आणि आवाजात हक्क होता. पण ती 2 मुलं हसत होती, जणू त्यांनी काही मजा केली. त्यातला एक, ज्याला ती संजय म्हणाली, बेशरमपणे बोलला, की हिला पाहून वाटलं, की ही रडेल तर मज्जा येईल. तसं पण हिच्या डोळ्यांना पाहून असंच वाटतं, की ही नेहमी रडतच असते. थोडं आणखीन रडली तर काय फरक पडतो? त्याचं बोलणं ऐकून माझं काळीज कापलं. पण त्या मुलीनं एक क्षण पण वाया घालवला नाही. तिनं संजयला जोरात ढकललं. तो एकदम लटपटला. मग तिनं माझा हात धरला आणि मला थेट गर्ल्स रूम मध्ये घेऊन गेली. तिथे कळलं की ती माझी सिनियर होती. नाव होतं माया. तिनं संजयला मला एकटं गाईड करताना पाहिलं होतं आणि ती लगेच मागे आली. काही गडबड होण्याआधी मला वाचवायला. खरंच ती वेळेवर आज नसती आली
तर मी भीतीने तिथेच मरून गेले असते. तिने मला साफ सांगितलं की संजय पासून लांब राहा. तो श्रीमंत बापाचा बिघडलेला पोरगा आहे आणि सगळ्या युनिव्हर्सिटीत त्यानं नाकात दम केलाय. इतरांना त्रास देणं हा त्याचा आवडता खेळ. मला पहिल्याच दिवशी भीती वाटायला लागली. मन थरथरलं. हेच का माझं पुढचं आयुष्य? मला वाटायला लागलं काकूंची दाट, तिचे ताणे, ते सगळं पण यापेक्षा बरं होतं. ही बेइज्जती सहन होत नव्हती. त्या संध्याकाळी मी मायाला सांगितलं की मी आता युनिव्हर्सिटीला येणार नाही. पण तिने मला समजावलं की तू असं मागे का हटतेस? हे बरोबर नाही. काही झालं तरी आपण दोघी मिळून बघू. घाबरू नकोस. आणि त्या दिवसापासून ती माझी खरी मैत्रीण झाली. माझ्या आयुष्यातील पहिली सच्ची मैत्रीण. ती सिनियर होती खरी, पण तिने मला कधी कमीपणा दाखवला नाही. माझं प्रत्येक दुःख तिचं झालं आणि माझ्या प्रत्येक खुशीत ती माझ्यापेक्षा जास्त हसायची. मला आठवतं, लहानपणी माझे खूप मित्र होते. पण जेव्हा त्यांच्या घरच्यांना कळलं की माझे बाबा कपड्यांचा धंदा करतात, तेव्हा एका मित्राच्या बापानं आपल्या मुलीची माझ्याशी मैत्री तुटवली. तेव्हापासून मला कळलं की खरी मैत्री दुर्मिळ आहे. या जगानं नेहमीच फायद्यासाठीच नाते बनवले. जोपर्यंत बाबांकडून लोकांना फायदा मिळत होता, तोपर्यंत सगळे त्यांच्या भोवती फिरायचे. पण ते गेल्यावर सगळ्यांचे डोळे बदलले. इतक्या वर्षानंतर मायाचा माझी खरी मैत्रीण बनणं, हे माझ्यासाठी त्या अंधारातली पहिली किरणासारखं होतं. मायाशी बोलणं, तिला भेटणं मला नेहमीच सुख देत होतं. ती अशी मैत्रीण होती, जी माझं दुःख न सांगताच समजायची. मी काही चांगलं बनवायचे, तर काकूपासून लपवून मायासाठी टिफिनात थोडं वेगळं घालून आणायचे. माझ्या हातची खीर आणि बटाट्याचे पराठे यांची तर ती फॅनच झाली होती. पण एकदा अचानक मायाने सुट्टी घेतली. त्या दिवशी मला वाटलं की युनिव्हर्सिटीत मी पुन्हा एकटीच राहिले. सगळ्यांच्या नजरा मलाच टोचत होत्या. त्या दिवशी मी मायासाठी खीर आणली होती, पण माझं टिफिन संजयने चोरलं. त्याला पाहताच माझा श्वास अडकायचा. भीतीनं शरीर थरथरायचं आणि कदाचित माझ्या या भीतीतच त्याला मज्जा यायची. त्यानं टिफिन उचलताना हसत हसत म्हणाला की तुझ्या हातात तर खूपच चव आहे ग. उद्यापासून माझ्यासाठी पण चायनीज बनवून आण. घरचं टिफिन शेअर करू. त्याचं बोलणं ऐकून माझा जीवच निघाला. काकूला मी स्वयंपाकघरात मनासारखं काही बनवताना दिसली तर ती मला जिवंत ठेवणार नव्हती. कसं बसं मी हकनाक म्हणाले की मी बोलते. पण काकूचा चेहरा डोळ्यांसमोर येताच माझ्या रक्तातलं पाणीच सुकायला लागलं. आणि संजय, तो तर माझ्या कानाजवळ झुकला आणि म्हणाला की जर काही गडबड झाली तर जे होईल त्याला तूच जबाबदार असशील. आणि तुझी ती चमची मैत्रीण तर 2-3 दिवस येणार नाही. मग आता तुला माझ्यापासून कोण वाचवणार? त्यानं माझ्या कानाजवळ तसं बोलताच अचानक इतक्या जोरात ओरडला की माझं छोटंसं मन धडधडायचंच विसरलं. भीतीने माझा श्वास अडकला. मी माझी बॅग घट्ट पकडली आणि तिथून न पाहता धावत सुटले. मागून फक्त त्याचा भयंकर हसण्याचा आवाज घुमत होता. घरी पोहोचल्यावर मायाशी बोलणं झालं. ती शहराबाहेर गेली होती आणि खरंच 3 दिवसांआधी ती येणार नव्हती. हे कळल्यावर माझी उरली सुरली हिंमत पण तुटली. त्या 3 दिवसात युनिव्हर्सिटीला जाणं म्हणजे संजय समोर स्वतःला फेकून देणं होतं. जा, आता जितकं घाबरवायचं आहे तितकं घाबरव. म्हणून मी युनिव्हर्सिटीला सुट्टी टाकली. पण घरी राहणं पण माझ्यासाठी कमी शिक्षा नव्हतं. मला निवांत बसलेलं पाहून काकूला जणू त्रास व्हायचा. तिनं आपल्या मैत्रिणींना बोलावून किती पार्टी ठेवली आणि मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वयंपाकघरातच उभी. कंबर वाकून जेवण बनवताना माझी पाठ तुटलीच होती. काकूला मी काही बोलायचे नाही, पण मनात खूप काही चालायचं. तिला मनातल्या मनात शाप द्यायचे. जे माझ्यासोबत होतंय ते तुझ्या माणसांसोबत पण व्हावं. आणि का नसावं? जेव्हा एखाद्या माणसाचा जीव सगळ्या मर्यादा ओलांडून दुखावला जातो, तेव्हा तो पण बेबस होतो. आणि तिकडे काकू सायलीला जणू राजकुमारी सारखी डोक्यावर घेऊन बसायची. हे सगळं पाहून माझं मन आतून कसकसायचं. मला फक्त एवढंच हवं होतं की या माणसांनी माझ्या आई-बाबांमुळे त्यांच्याकडे जे काही आहे त्याचा विचार करून माझ्याशी जरा तरी चांगलं वागावं. पण काकू-काकांनी तर माणुसकीच विसरली होती. त्यांनी बाबांचं ते बँक अकाउंट पण बंद करून टाकलं, ज्यातून दर महिन्याला गरिबांना राशन जायचं. गरिबांचा विचार त्यांनी जरा पण केला नाही. म्हणतात ना, माणसाला जितकं मिळतं तितकीच त्याची हाव वाढत जाते. तसंच हे करत होते. जितके पैसे त्यांच्याकडे वाढत होते, तितकीच काकू काकांची लालच वाढत होती.
त्यांना वाटायचं की पैसे साठवून ते काही कमावतायत, पण खरं तर ते स्वतःला हरवत होते. आणि मी तर फक्त एक सावली बनत चालले होते. मग जसजसे ते 3 दिवस गेले आणि माया परत आली, तेव्हा मी पुन्हा युनिव्हर्सिटीत जायला लागले. पण कॅम्पसवर पाऊल टाकताच मला जाणवलं की संजय तर माझी वाटच पाहत होता. मला पाहताच त्यानं हातातली बाटली उघडली आणि माझ्याकडे झेप घेतली. त्या क्षणी मी घाबरले. माझा श्वासच अडकला. डोक्यात फक्त सिनेमातले ते भयंकर सीन फिरायला लागले, जिथे कोणीतरी मुलीवर ऍसिड फेकतं. मी काहीच विचार करू शकत नव्हते की आता काय होणार. पण पुढच्या क्षणी त्यानं त्या बाटलीतली सगळी शाई माझ्या चेहऱ्यावर आणि कपड्यांवर ओतली. माझ्या तोंडातून इतकी जोराची किंचाळी निघाली की मला स्वतःलाच विश्वास बसला नाही की मी इतक्या जोरात बोलू शकते. माझ्या किंचाळीने संजय पण चकित झाला. जणू त्याला याची अपेक्षाच नव्हती. संजय आणि त्याचे मित्र मला पाहून खो खो हसायला लागले. पण सगळ्यात जास्त चटका मला मायाच्या हसण्याचा बसला. ती पण स्वतःला हसण्यापासून रोखू शकली नाही. कदाचित मी त्यावेळी खरंच वेड्यासारखी दिसत असावी. चेहरा आणि कपडे शाहीने माखलेले. जणू कोणीतरी मला जगासमोर बेइज्जतीचा नमुना बनवलं होतं. संजयने हे सगळं फक्त यासाठी केलं कारण मी त्याच्यासाठी जेवण आणलं नव्हतं. तो असा माणूस होता जो प्रत्येक गोष्टीचा बदला घ्यायचा, ते पण घाणेरड्या आणि नीच पद्धतीने. आता तर रोजच माझ्या आयुष्यात त्याची काही ना काही करामत जोडली जायची आणि माया मला म्हणायची की अरे शुक्र कर, तो काही ना काही कारणाने तुझ्या मागे येतोय. तुला माहिती आहे का, डिपार्टमेंट मधल्या अर्ध्याहून जास्त मुली त्याच्या मागे फिरतात. सगळ्या त्याच्या फॅन आहेत. मी तिचं बोलणं ऐकायचे, पण मनात विचार करायचे की जर संजय सारखा माणूस माझ्याबद्दल सिरियस झाला तर मी खरंच जमिनीत गडून मरेन. तो माणूस मला तर विषासारखा वाटायचा. त्याची फितरतच घाण होती. कितीतरी मुलींशी त्याचे अफेअर चालायचे. प्रत्येक कोपऱ्यात तो कोणत्या ना कोणत्या मुलींसोबत दिसायचा. तो आपल्या घाणेरड्या सवयीला मजबूर होता. डिपार्टमेंट मधल्या सगळ्या मुलींचा तो क्रश होता. पण मला मला तर त्याचा चेहरा पाहूनच तिटकारा यायचा. मी रोज मनातून प्रार्थना करायचे की देवा, हा माणूस कधीतरी माणूस होऊ दे, नाहीतर तू जमिनीचं ओझं हलकं कर. पण नाही. अशी माणसं जोपर्यंत कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही किंवा कोणाला मृत्यूच्या दारात नेऊन ठेवत नाही तोपर्यंत थांबत नाही. युनिव्हर्सिटीच्या दुसऱ्या वर्षात माझी अडचण अजूनच वाढली, जेव्हा काकूची मुलगी सायलीनं माझ्याच युनिव्हर्सिटी आणि डिपार्टमेंटला ऍडमिशन घेतलं. तिच्या फी साठी काकू काकांकडे लाखो रुपये होते, पण माझ्यासाठी एक छोटीशी फी पण नव्हती. इतकंच नाही तर सायलीच्या ऍडमिशनच्या आनंदात त्यांनी तिला नवीन गाडी भेट दिली आणि मी अजूनही बसचे धक्के खात एकटी चालायचे, बेइज्जतीचा घोट पचवत. सायली ज्या थाटात युनिव्हर्सिटीला आली तसं वाटायचं सगळ्यांच्या नजरा फक्त तिच्यावरच थांबल्या. चेहऱ्यावरून ती खरंच सुंदर होती आणि पैशाच्या चमकेनं तिचा जलवा अजून वाढला होता. प्रत्येक मुलगा जणू तिच्यावरच लट्टू होत होता आणि ती त्या लक्ष्याला आपली ताकद समजायची. ती युनिव्हर्सिटी तितक्या अकडून चालायची जणू हे शहर आणि ही जागा फक्त तिच्यासाठीच बनवली गेली होती. तिला पाहून माझं रक्त खवळायचं. ती तिच्या ब्रँडेड गाडीतून खाली उतरायची आणि मला पाहायची जणू मी रस्त्यावरची धूळ आहे. आणि रोज युनिव्हर्सिटीला निघण्याआधी ती माझ्या हातून आपले कपडे इस्त्री करवायची. मी मायामुळे काही बोलायचे नाही. पण एकदा मायानंच मला सांगितलं की ती इतकी सजून युनिव्हर्सिटीत का येते आणि याचं कारण काय होतं तर संजय. हो, तोच संजय ज्याच्या फितरतीनं माझं मन घाबरायचं. सायली पण इतर मुलींसारखीच त्याच्यावर मर मिटली होती आणि संजयसाठी मुलींची मनं जिंकणं काही मोठी गोष्ट नव्हती. एका दिवशी एकीला दुसऱ्या दिवशी दुसरीला घेऊन फिरणं ही त्याची वाईट सवय होती. मी एकदा स्वतःला तिची मोठी बहीण समजून तिला समजावण्याचा प्रयत्न केला. फक्त इतकंच सांगितलं की संजय चांगला मुलगा नाही, त्याच्या मागे लागू नको, तो खूप उद्दाम आहे. पण तिनं मला अशा नजरेनं पाहिलं जणू मी काही विष ओकते आणि मला तिच्या खोलीतून बाहेर काढलं. दुसऱ्याच दिवशी मी सकाळी युनिव्हर्सिटीसाठी निघाले तेव्हा संजयची गाडी अचानक माझ्या समोर येऊन थांबली. काही न बोलता त्याने मला जबरदस्तीने गाडीत ओढलं आणि म्हणाला की आता तू माझ्या चारित्र्यावर बोट ठेवतेस, आता बघच, आज मी माझं खरं चारित्र्य दाखवतो.
त्यावेळी त्याच्या नजरा आणि वागणं इतकं भयंकर होतं की माझं शरीर भीतीने थरथरलं. मी स्वतःला कोसायला लागले. का? मी सायलीला समजावण्याचा प्रयत्न केला. तिनंच संजयला भडकवलं असणार आणि त्याचा राग तो माझ्यावर काढत होता. जर तिला स्वतःला नरकात टाकायचं होतं तर टाकू दे. पण काय करणार? माझं नशीब तर जणू अडचणींमध्येच अडकायला तयार होतं. संजय सारख्या मुलाच्या जाळ्यात अडकून माझं काय हाल होणार हा विचारच माझा श्वास कोंडत होता. पण मग एका सिग्नलवर गाडी जरा थांबली आणि जणू देवानं मला एक संदेश दिली. मी सगळी ताकद एकवटली आणि आयुष्यात पहिल्यांदा खरंच हिंमत दाखवली. मी झटकन संजयच्या हातावर दात खुपसले. हो, तोच संजय जो आपल्या बेइज्जतीचा बदला घ्यायला माझ्या मागे लागला होता. मी पुरते अडकले होते. भीतीनं माझा चेहरा एकदम पांढरा फटक पडला. हृदय जोर जोरात धडधडत होतं. मला फक्त एकच विचार येत होता की हा मला कुठेतरी सुनसान जागी तर घेऊन जाणार नाही ना. मी इतक्या जोरात चावलं की त्याची एकदम किंचाळी निघाली आणि कसाबसा मी माझा हात सोडवून गाडीतून उडी मारली. ती जागा काही साधा चौरस्ता नव्हता. तिथे पोलीस पण होते. संजयला हवं असतं तरी तो काही करू शकला नाही आणि त्याला नाइलाजानं गाडी पुढे हाकावी लागली. पण मी रस्त्यावर जोरात पडले. माझा हात खरचटला आणि पायाला पण खोल जखम झाली. मी लंगडत लंगडत चालत होते. माझा मोबाईल, बॅग, पुस्तकं सगळं काही संजयच्या गाडीतच राहिलं. मग मी पोलिसांकडे मदत मागितली आणि त्यांनी मला घरी सोडलं. पण दारात पाऊल टाकताच जरा श्वास घ्यायला लागले. तेव्हाच काकूचा तोच जुना राग आला. ती मला पाहताच म्हणाली, "अरे, बरं झालं तू आलीस. काही पाहुणे येणार आहेत. सगळं सांभाळ." पण कोणीच विचारलं नाही की माझ्यासोबत काय झालं, माझी अवस्था कशी आहे, जखम कशी झाली, काहीच नाही. फक्त हुकूमत चालत होते आणि मी पुन्हा त्या नरकातल्या आयुष्यात परतले. मी समजून चुकले होते की माझी परत येण्याची खबर लागताच काकूनं तिच्या मैत्रिणींना बोलावलं असणार, जेणेकरून मला एक क्षण सुखाचा मिळू नये. माझी अवस्था खूप वाईट होती. हाताला दुखणं, पायाला सूज आणि मन तर जणू बधिरच झालं होतं. पण काकूला फक्त तिच्या नाश्त्याचीच पडली होती. कोणाला माझी किंचितही काळजी नव्हती. त्यावेळी मला फक्त कंबलात तोंड लपवून मनसोक्त रडावंसं वाटत होतं. माझ्या परिस्थितीवर, माझ्या बेबसीवर. पण ही बेबसी पण काय विचित्र गोष्ट आहे. ती माणसाकडून तेच करवते जे त्याच्या मनाला नको असतं. मी माझे अश्रू गिळले आणि लंगडत लंगडत स्वयंपाकघरात गेले. हाताच्या प्रत्येक हालचालीवर जणू प्राण निघत होता. पण तरीही भाजी चिरायची, डाळ चढवायची सगळं मलाच करायचं होतं. मी हळूहळू हिमतीनं भाजी चिरत होते. तेव्हाच काकूचा तो जड आवाज माझ्या कानांवर आदळला. "काय झालं? हात तुटले की काय? इतक्या निवांत काम करतेस. जणू इथली राणीच आहेस." मी हिम्मत करून म्हणाले की "काकू, माझ्या हाताला जखम झाली. खूप दुखतंय." पण माणुसकी हा शब्द काकूच्या जिभेवर जणू कधीच नव्हता. ती उलट मलाच ताना मारत म्हणाली की "तुटला असेल तर तुझ्या त्या भूसकट डोक्याला नीट कर. मग तुटणार नाही. डोकं कुठे असतं तुझं? आंधळ्यासारखी फिरत असशील. म्हणूनच जखम झाली. सगळं मला माहित आहे. समजलं? आता नाटक बंद कर आणि चुपचाप काम कर." तेव्हाच काकूची मुलगी सायली मला घाण नजरेनं पाहत आली आणि सगळ्यांसमोर युनिव्हर्सिटीतल्या एका मुलाकडे इशारा करत म्हणाली की "हिनं तर युनिव्हर्सिटीत लाडू वाटले आणि काय विचारू नका. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ही मुलगी आवारा आहे." तिच्या बोलण्यानं माझं सगळं अस्तित्व थरथरलं. माझ्याबद्दल ती युनिव्हर्सिटीत काय काय बोलत फिरत होती आणि सगळ्यात मोठा आघात तेव्हा झाला जेव्हा तिनं माझ्या आईलाही त्यात ओढलं. ती म्हणाली की "तुझी आई पण तशीच होती ना, म्हणूनच ती पळून गेली आणि मग कुठे परत आली? तुझ्या बाबांकडे." तिचे शब्द माझ्या कानात पिघळलेल्या शिशाप्रमाणे उतरले. मला कळून चुकलं की हे सगळं एक कट होता. ती स्वतः संजय सोबत जे काही करत होती त्यावर पडदा टाकण्यासाठी मला टार्गेट करत होती, जेणेकरून मी तिच्या चारित्र्यावर बोट ठेवू नये. मी कित्येकदा विचार केला की काकांना सगळं सांगावं की त्यांची मुलगी संजय सोबत काय काय करत फिरते. पण मग मी स्वतःला थांबवायचे. कारण मला माहित होतं की मी खरं सांगितलं तरी माझ्यावर विश्वास ठेवला जाणार नाही. काकांना त्यांच्या मुलीच्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास होता. त्या दिवशी काकूच्या बहिणीचे काही पाहुणे येणार होते आणि मी त्या अवस्थेतही कसाबसा चहा तयार केला. जखमेमुळे हात थरथरत होते. काकूने मारलेली ती थप्पड फक्त थप्पड नव्हती. तिच्या बोलण्यानं माझं सगळं अस्तित्वच गालीसारखं केलं.
कसलेही विचार न करता तिने मला सगळ्यांसमोर बेशरम म्हटलं आणि लोकांच्या नजरांसमोर माझी इज्जत तुडवली. का माझ्याच बाबतीत असं झालं? फक्त यासाठी की माझे आई बाबा आता या जगात नव्हते. मी एकदम एकटी आणि बेसहारा होते. ज्या मुलींच्या डोक्यावर आई बाबांचा साया नसतो त्यांच्यासोबत पण असंच होतं का? मी माझे अश्रू आतच गेले आणि कसंबसं स्वयंपाकघरात ओढत नेलं. पण यावेळी माझ्या मनानं साथ सोडली आणि मी तिथेच फुटून रडायला लागले. माझी हिंमत आता खचत चालली होती. काहीच आशा, काहीच उजेड, काहीच आधार नव्हता. या गर्दीच्या जगात मी खरंच खूप एकटी झाले होते. मला देवाशी तक्रार होती की त्यानं माझ्या आई-बाबांना माझ्यापासून का हिरावलं? माझ्यासाठी एक तरी माणूस का पाठवला नाही, जो माझी ढाल बनला असता? पण जणू माझ्या या प्रश्नाचं उत्तर देवानं आपल्या पद्धतीनं दिलं. असं उत्तर की मी पाहून थक्कच झाले. मी युनिव्हर्सिटीला जाणं बंद केलं होतं. काकांचं सगळं कुटुंब मला मनापासून नापसंत होतं. कारण त्यांनी मला कधीच आपलं मानलं नव्हतं. पण तो मुलगा, विकी, जो अधूनमधून आमच्या घरी यायचा, तो काकांचा बिझनेस पार्टनरचा मुलगा होता. काकांना त्यांच्या कुटुंबाशी चांगले संबंध ठेवायचे होते, जेणेकरून गरज पडली तर त्यांचा फायदा घेता येईल. पण हा विकी योगायोगानं तोच मुलगा होता, ज्याच्यासोबत मी लहानपणी खेळायचे. तो नेहमीच गंभीर, थोडा गप्प आणि आपल्या कामात मग्न असायचा. तरी तो आमच्या घरी यायचा तेव्हा मला काही आनंद व्हायचा नाही, काही फरक पडायचा नाही. कारण मला वाटायचं की तो कदाचित माझ्या बाबांच्या धंद्यावर हक्क सांगायला आलाय. म्हणूनच मी त्याच्या स्वागतासाठी खोलीतून बाहेरच यायचे नाही. तो लंडनहून परत आला तेव्हा आमच्या घरी मोठी पार्टी ठेवल्या गेली. काकांनी स्वतःच्या फायद्यासाठी ती पार्टी केली. नाहीतर काका असे होते की कोणावर एक पैसाही खर्च करणार नाही. नोकर चाकर तर सोडाच, मलाही त्यांनी त्या दर्जातच ठेवलं होतं. मी विकी येण्याआधी सगळी कामं उरकली आणि खोलीत जाऊन स्वतःला बंद करून घेतलं. सगळीकडे रोषणाई, सजावट, हसणं खिदळणं चाललं होतं आणि आत माझं मन घुसमटत होतं. ज्या संपत्तीवर सगळे मज्जा करत होते ती कधी काळी माझ्या आई-बाबांची होती. पण माझ्याकडे आता काहीच उरलं नव्हतं. याच विचारात मी नकळत झोपी गेली. मध्यरात्री भुकेनं जाग आली म्हणून मी हळूच स्वयंपाकघरात गेली. काही उरलेलं खायला घ्यावं म्हणून. मी भाजी काढली, पोळी घेतली. वळताच माझ्या तोंडातून जोरात किंचाळी निघाली. ती किंचाळी त्यानं आपल्या हातानं दाबली. हो, तो विक्कीच होता. कदाचित पार्टीनंतर तो आमच्या घरीच थांबला होता. त्याला त्यावेळी पाहून माझा श्वासच अडकला. डोळ्यात भीती गोठली. जर त्यानं एक सेकंद जरी उशीर केला असता, तर मी भीतीनं तिथेच बेशुद्ध पडले असते. पण त्यानं हळूहळू माझं तोंड सोडलं आणि म्हणाला की काय झालं? आजही तू लहानपणासारखीच इतकी भित्री आहेस. मी तुझं तोंड बंद केलं नसतं, तर तू सगळ्या वस्तीला उठवलं असतंस. तो खरंच विक्की होता. हो, मी त्याला ओळखलं. पण त्याचं वागणं, तो मित्रासारखा बोलण्याचा ढंग, जणू कित्येक वर्षांपूर्वीचा मित्र अचानक समोर आला. मी त्याच्याकडे उदास आणि नाराजीच्या नजरेनं पाहिलं आणि पटकन जेवण ताटात घालून काहीही न बोलता माझ्या खोलीकडे निघाले. पण जाताना मला जाणवलं की जोपर्यंत मी दार बंद करत नाही, तोपर्यंत त्याच्या नजरा माझ्या मागे होत्या. तो तिथून हलणारच नव्हता. पण हा विकी, हा मुलगा जणू झोपतच नव्हता. रात्री मला स्वयंपाकघरात भटकताना सापडला आणि सकाळी लवकर उठून पुन्हा आमच्या घरी येऊन धडकला. एकदा तो बोलला की मला वाईट वाटतं अनु, तू अजून स्वतःसाठी बोलायला शिकली नाहीस. तू फक्त वैर आणि गुलामगिरीतच जगत आहेस. हे समजून घे की गुलाम कधी स्वतःचं आयुष्य जगत नाही, फक्त दुसऱ्यांच्या मर्जीवर जगतात. त्याचे शब्द माझ्या मनाला जाऊन भिडले. पण मी काहीच बोलले नाही. त्याच्या बोलण्याला उत्तर दिलं नाही की त्याच्या येण्याने तोंडही केलं नाही. मी खोलीत गेले आणि नाश्ता बनवायला लागले. पण माझ्या खोलीत काकूच्या मुलीनं, सायलीनं तिचे आजचे कपडे आधीच ठेवले होते, जे मला इस्त्री करायचे होते. माझं मन तर म्हणत होतं की आज हे कपडे जाळूनच टाकावे. पण पुन्हा तीच बेबसी माझ्या हातात काट्यासारखी रुतत होती. मी तिचे कपडे इस्त्री करत असताना विक्की हळूच माझ्या समोर येऊन उभा राहिला. तो भिंतीला टेकून मला असा पाहत होता, जणू माझ्या आतल्या दडलेल्या किंचाळ्या तो स्पष्ट ऐकत होता. तो म्हणाला की तू कधी शिकणार बोलायला अनु? त्याच्या वागण्यात काही चूक नव्हती, फक्त एक काळजी होती. त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं, ज्यामुळे मी त्या क्षणी त्याच्याकडे काही सेकंद पाहतच राहिली. एका क्षणासाठी मी सगळं विसरले. अगदी इस्त्री त्या शर्टवर तशीच ठेवली होती.
जेव्हा माझी नजर परत तिथे गेली तेव्हा धूर निघत होता आणि हे पाहून माझा जीवच निघाला. मी पाहिलं की काकूच्या मुलीचा सायलीचा शर्ट जळाला होता. आता तर हंगामा नक्की होता. मग मी विक्कीकडे तक्रारीच्या नजरेने पाहिलं, कारण त्याच्यामुळेच माझं लक्ष विचलित झालं होतं. पण आता मी काय बोलणार? तेवढ्यात सायली रागानं आत आली आणि माझ्याकडून कपडे मागायला लागली. मी काहीच बोलू शकले नाही, पण तिनं माझा घाबरलेला चेहरा पाहिला आणि माझ्या हातातून शर्ट हिसकावून जळालेला शर्ट पाहताच तिचा राग 7व्या आसमानावर गेला. ती माझ्यावर हात उगारणारच होती तेव्हा मी झटकन डोळे बंद केले. जसं नेहमी होतं, मी मनात तयार झाले होते की आता एक थप्पड माझ्या वाटेला येणारच. पण काय, मला थप्पड पडलीच नाही. मी हळूच डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून मी थक्कच झाले. पहिल्यांदा कोणीतरी मला या जुलमापासून वाचवलं होतं. पहिल्यांदा कोणीतरी माझ्यासाठी कुणाचा हात अडवला होता. पण त्या क्षणी मी काहीच बोलू शकले नाही. फक्त आश्चर्याने विक्कीकडे पाहत राहिले. पुढच्या क्षणी घरात एकच गोंधळ उडाला. काकूची मुलगी सायली सगळ्यांसमोर ओरडत ओरडत सांगायला लागली की मी तिचे कपडे जाळले आणि विक्की मला मारण्यापासून अडवतोय. ती म्हणाली की आई बघ ना, हा मला हिला मारूच देत नाहीये. हिनं माझा इतका छान शर्ट जाळला आणि आता हा हिला वाचवतोय. काकू लगेच रागानं उसळली आणि त्यांच्यासोबत काकांचा चेहरा पण जणू विषानं भरलेला. काकू म्हणाल्या की काय झालं विकी बेटा? हिनं चूक केली तर सजा तर मिळायलाच हवी ना, तू मध्ये का उडी मारतोयस? काकूच्या आवाजात माझं नाव पुन्हा एकदा तिरस्कारानं गुंडाळलेलं होतं आणि विकीचं नाव प्रेमानं. पण विकीने जणू सगळ्यांचे आवाजच ऐकले नाहीत. तो थंड पण ठामपणे बोलला की मग काय झालं? चूक तर माणसाकडूनच होते. पण याचा अर्थ असा नाही की आपण कुणावर जुलूम करायचा. आणि आता पुढे मी कोणाला अणूवर हात उगारताना पाहू इच्छित नाही. त्याच्या या बोलण्यानं माझे डोळे भरून आले. मी फक्त विक्कीकडेच पाहत राहिले. कदाचित हाच तो चमत्कार होता जो मी रोज देवाकडे मागायचे. यानंच माझ्या बेबसीच्या साखळीवर पहिला घाव घातला होता. तो विक्कीच होता. माझ्या मनात त्याच्यासाठी एक कोपरा हळूहळू मऊ होऊ लागला. कदाचित पहिल्यांदा मी थप्पड खाण्यापासून वाचले होते आणि माझ्यासाठी हेच सगळ्यात मोठं सुख होतं. मग मी युनिव्हर्सिटीसाठी निघाले. रस्त्यात उभी राहिले, जणू स्वतःपासून पळून कुठेतरी दुसऱ्या जगात जात होते. तेवढ्यात मागून सायलीनं तिची गाडी अशी काढली, जणू ती मला आत्ताच चिरडून टाकेल. जर मी वेळेवर बाजूला झाले नसते, तर कदाचित मी वाचलेच नसते. प्रत्येक दिवसागणिक मला त्या आई मुलीची भीती वाटायला लागली होती. त्यांच्याकडे ताकद होती, नाव होतं आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांना कोणाचीच भीती नव्हती. मला चिरडलं असतं तरी कदाचित कोणी त्यांना दोष दिला नसता. मी स्वतःच्याच विचारात हरवलेली उभी होते. तेव्हाच अचानक हॉर्नच्या आवाजानं मला झटका बसला. नजर वर केली तर समोर विक्की उभा होता, गाडीजवळ मला पाहत. तो हॉर्न वाजवत नव्हता, तर मला हाक मारत होता. त्यानं माझ्यासाठी घरात बाजू घेतली होती आणि आता त्याने मला नरकातही बोलावलं असतं, तरी मी डोळे बंद करून गेले असते. मी त्याच्या जवळ गेले आणि चुपचाप त्याच्या गाडीत बसले. सगळ्या रस्त्यावर आम्ही दोघंही गप्प होतो. ना त्यानं काही बोलला ना मी. पण मनातल्या धडधडीनं काहीतरी सांगितलं होतं. त्यानं मला युनिव्हर्सिटी समोर सोडलं आणि निघून गेलं. आणि त्या दिवशी माझा सगळा वेळ फक्त एकाच नावात गेला, विक्की. माझ्या गालांवर उतरलेली ती लाली मला सांगत होती की मी विकीला आवडायला लागले आहे. तो असा पहिला माणूस होता माझ्या आयुष्यात जो माझ्यासाठी लढला होता. मग युनिव्हर्सिटीतून घरी परतले तेव्हा काकूनं मला पाहिलं आणि चुपचाप तोंड फिरवलं. कदाचित आज तिच्याकडे बोलायला शब्दच नव्हते. तशीच रात्र झाली. झोप माझ्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. म्हणून मी छतावर गेले आणि थंड हवेत आकाशाकडे टक लावून पाहायला लागले. तिथे कुठेतरी माझ्या आई बाबा असतील, ज्यांची मला त्यावेळी खूप आठवण येत होती. पण तेवढ्यात माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि मी एकदम घाबरले. माझ्या तोंडातून जोरात किंचाळी निघाली. पण त्यानं माझ्या हातावर आपला हात घट्ट ठेवला आणि म्हणाला, "काय आहे ग? तू इतकी का ओरडतेस?" विकी माझ्या समोर छातीवर हात बांधून उभा होता. मी डोकं खाली घालत हळूच म्हणाले की मला माहित नव्हतं की तुम्ही आहात. मग त्याचं हसणं अजून गडद झालं. तो म्हणाला, "म्हणजे माहित असतं तर ओरडली नसतीस." "अरे, मी इथे तुझ्याशी काही बोलायला आलोय." हे बोलताना तो मला अशा नजरेने पाहत होता, जणू माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचत होता. मी लाजेनं लाल झाले. मी म्हणाले की रात्री यायची काय गरज होती? त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं,
आणि पुढच्या क्षणी तो काही न बोलता माझ्या समोर गुडघ्यांवर बसला. त्याच्या हातात जणू जादूनं गुलाब आला. मी तर त्या क्षणी जागीच गोठले. तो म्हणाला की "अनु, तू मला आवडायला लागलीस. आता मला वाटतं की तुझ्याशिवाय मी जगूच शकणार नाही. मला तुझ्यावर प्रेम आहे. तू माझं हे प्रेम स्वीकारशील का?" त्याचं वागणं, तो गुलाब, तो गुडघ्यांवर बसणं, मला वाटलं की मी काही सुंदर स्वप्न पाहते. मी कधीच विचार केला नव्हता की कोणी माझ्यासाठी असं गुडघ्यांवर झुकून मला प्रेम दाखवेल. माझ्या मनात त्यावेळी जणू फटाके फुटायला लागले आणि माझे डोळे हसत होते. त्याला माहित होतं की माझं उत्तर काय असेल. तरीही त्याला ते माझ्या डोळ्यातून नव्हे, तर तोंडातून ऐकायचं होतं. मग मी हलकेच डोकं हलवलं आणि त्याच्या हातातून तो गुलाब घेतला. अशा रीतीनं मी त्याचं प्रपोजल स्वीकारलं आणि त्या क्षणी मला वाटलं की जणू सगळ्या जगाचा आनंद माझ्या डोळ्यात उतरलाय. मग तो उभा झाला आणि मला इतक्या प्रेमानं, उबदारपणे मिठी मारली. मी काही क्षण जणू गोठलेच. माझी धडधड थांबली होती. असं पहिल्यांदा झालं होतं की कोणी मला इतक्या प्रेमानं मिठी मारली होती, तीही आनंदात. मला हे थोडं बरं वाटलं नाही की आम्ही अजून लग्न केलेलं नाही आणि विकीनं मला असं बाहुपाशात घेतलं. पण कदाचित त्याच्या आनंदाचा आलम असा होता की त्याला आपले भाव थांबवता आले नाहीत. त्या रात्री विक्कीनं माझ्याशी खूप गोड गोड गप्पा मारल्या, मोठमोठी स्वप्न दाखवली आणि मी पण डोळे बंद करून सगळं मांडले. फक्त एक अट ठेवली की जोपर्यंत आमचं लग्न होत नाही तोपर्यंत तो माझ्यापासून शारीरिक अंतर ठेवी. आणि विक्की त्या अटीला मांडला. त्या क्षणी मला कळलं की हा मुलगा फक्त बोलण्यातच नाही तर समजण्यातही खास आहे. तो माझ्या मनात अजून खोलवर उतरला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या नजरेत अपूर्व सौंदर्य होतं. कारण तो माझ्या आणि विकीच्या प्रेमाचा पहिला दिवस होता. पण कोणाला माहित होतं की तोच दिवस माझ्यासाठी सगळ्यात भयंकर ठरेल. माझ्या सुखांचा खून करेल. मी उठले, तयार झाले, नाश्ता केला आणि घरातून निघाले. विकीच मला युनिव्हर्सिटीत सोडायला आला आणि यावेळी पहिल्यांदा तो माझ्यासोबत गाडीतून उतरला. त्याला फक्त माझं डिपार्टमेंट पाहायचं होतं. आम्ही दोघं हसत हसत चालत होतो. जणू आयुष्यानं एक नवी सुरुवात दिली होती. पण डिपार्टमेंटच्या दारात पाऊल ठेवताच माझा जीवच कापला. प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक बोर्डवर, प्रत्येक कोपऱ्यात माझेच फोटो चिटकवलेले होते. भयंकर खोटे आणि लज्जास्पद फोटो. माझी इज्जत, माझं अस्तित्व कुणीतरी चिरडून ठेवलं होतं. मी ते फोटो पाहून डोळे खाली घातले. मी स्वतःपासूनच नजर चोरत होते. सगळे मला घाण नजरेने पाहत होते. कोणी हसत होतं, कोणी टोमणे मारत होतं. मी आतून पुरती कोसळले होते, तुटले होते. आणि मग माझी नजर विक्कीवर पडली. त्या नजरेत संशय होता, तिरस्कार होता. जणू मी काही घाणेरडी मुलगी आहे. तो काहीच न बोलता तिथून फिरला आणि एक शब्द न उच्चारता, मागे न पाहता निघून गेला. माझा तो राजकुमार मला माझ्या सगळ्यात वाईट अवस्थेत एकटं सोडून गेला आणि मी फक्त दगडासारखी उभी राहिली. माझ्या डोळ्यात आता पाणी नव्हतं, फक्त दुःखाचा पूर होता. त्या क्षणी डिपार्टमेंटच्या हेडचा बुलावा आला. माझ्यासाठी आता फक्त बदनामीच नाही तर शिक्षेचा सिलसिला पण सुरू झाला होता. मी तिथून धावतच घरी आले. खोलीत स्वतःला बंद केलं. असाच दिवस गेला. रात्रीचा वेळ होता. जवळपास रात्री 1-2 वाजले असते. बाहेर काका काकूंचे आवाज अजून थांबले नव्हते. ते अजूनही मलाच कोसत होते. जणू मी काही गुन्हेगार आहे. माझं मन थकून गेलं होतं. डोळे इतके रडले की आता त्यात अश्रूही उरले नव्हते. फक्त एक सुन्न दुखणं होतं, जे माझ्या सगळ्या अस्तित्वात ठसलेलं होतं. तेवढ्यात माझ्या खोलीच्या दारावर हलकीशी ठकठक झाली. मी घाबरले की यावेळी कोण असू शकतं. आधी वाटलं की कदाचित काका असतील, काही नवं जुलूम सांगायला आले असतील. पण मग एक ओळखीचा आवाज आला. "अनु, दार उघड. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे." तो मायाचा आवाज होता, जो कित्येक महिन्यांपासून माझ्या कानांवर पडला नव्हता. एका क्षणासाठी मला माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. मायानं मला त्या कठीण वेळी भेटायला येणं आणि मी थरथरत्या हाताने दार उघडलं. दार उघडताच ती दुसऱ्याच क्षणी मला मिठी मारली. माझं सगळं दुःख त्या एका क्षणात जणू बाहेर पडलं. मी फुटफुटून रडायला लागले आणि तिनं मला आपल्या छातीजवळ धरून ठेवलं. मी म्हणाले की तुझ्या जाण्यानंतर मी खूप एकटी पडले होते आणि आता तर हद्दच झाली युनिव्हर्सिटीत. एवढं बोलून मी हिक्क्याने रडायला लागले. तिनं मला धीर देत म्हटलं की गप्प बस. कोणी सांगितलं की तू एकटी आहेस? कोणी सांगितलं की तू तुटलीयस? मी परत आले. तुझी मैत्रीण आहे.
आणि आता कोणालाही तुला हात लावू देणार नाही. मायाच्या आवाजात ती ताकद होती, जी मला माझ्यात कधीच सापडली नव्हती. मी इक्क्यांमधून तिला विचारलं, की तुला याबद्दल कसं कळलं? तिने माझ्या फोनकडे बोट दाखवलं. हा तुझा फोन, जो तू मला परत दिला होता. त्यानंच सगळं सांगितलं. मी Instagramवर आणि इतर ठिकाणी तुझी अवस्था पाहिली आणि एक क्षणही शांत बसू शकले नाही. मायानं ती रात्र माझ्यासाठी ठरावाची रात्र बनवली. ती म्हणाली, की "अनु, तू फक्त गप्प बसू नकोस. ही लढाई आता माझी पण आहे." तिने तिच्या लॅपटॉपच्या बॅगमधून काही कागदपत्र काढली. सायबर क्राईमच्या तक्रारी, युनिव्हर्सिटीच्या तक्रार फॉर्म आणि वकिलांना लिहिलेली नोटीस. मायानं सगळं आधीच तयार ठेवलं होतं. ती म्हणाली, की आता संजय वाचणार नाही आणि जे जे यात सामील होते, मग ते कोणीही असो, सगळ्यांचे चेहरे उघडे पडतील. तिच्या या बोलण्याने माझ्यातली ती तुटलेली मुलगी जणू कोणीतरी परत जोडून उभी केली. कित्येक वेळानंतर पहिल्यांदा मला वाटलं, की मी फक्त कोणाच्या प्रेमाची नाही, तर कोणाची जबाबदारी पण आहे. आणि हेच ते वळण होतं जिथून अणूच्या म्हणजेच माझ्या कहाणीनं परतण्याची सुरुवात केली. त्या रात्रीची ती घडी माझ्या आयुष्यातली सगळ्यात भयंकर, सगळ्यात विषारी आठवण बनली. तो विकी माझ्या खोलीत आला आणि माझ्याशी जबरदस्ती करायला लागला. तो म्हणाला, की "तू दुसऱ्यांना हे सुख देतेस, मग मला का नाही देऊ शकत?" असं म्हणत तो माझ्याकडे सरकला. त्याने माझे हात पकडले. मी त्याच्यापासून सुटण्यासाठी जीव तोडून धडपडत होते. पण त्याच्या पकडीत इतकी ताकद होती, की मी थकून गेले. त्याने मला बेडवर फेकलं आणि माझ्यावर झुकला. ज्याला मी माझं सगळं समजले होते, तो अचानक हैवान बनला होता. ज्या विकीवर मी पहिल्यांदा विश्वास ठेवून प्रेम केलं, तोच आज मला नखानं ओरबडायला निघाला होता. मी त्यावेळी थरथर कापत होते. माझा श्वास गुदमरत होता. पण माझ्यात एक आग पण जळत होती, स्वतःला वाचवण्याची आग. जेव्हा मी बाजूला पडलेलं अलार्म घड्याळ उचलून त्याच्या डोक्यावर मारलं, तेव्हा जणू एका क्षणासाठी वेळ थांबला. तो वेदनेनं किंचाळला आणि मागे सरला. पण मला काहीच सुटका वाटली नाही. मी लगेच तिथून उठले. थरथरत्या हाताने दाराची कडी उघडली आणि अनवाणी पायांनी जिना लंगडत घराबाहेर पडले. आकाशावर अंधार पसरला होता. पण माझ्या मनात आता दुसरा अंधार उतरला होता. विश्वास मरून गेल्याचा अंधार. पण मला कळत नव्हतं की मी कुठे जावं, कोणाकडे जावं. पण एक गोष्ट नक्की होती, की जर मी त्यावेळी काका-काकूंना याची तक्रार केली असती, तर त्यांनी मलाच दोषी ठरवलं असतं. विक्की त्यांच्यासाठी एक मुलासारखा होता आणि मी फक्त एक ओझं, एक बेशरम मुलगी. माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त मनात एक नफरत होती. माझ्या परिस्थितीवर, त्या लोकांवर आणि स्वतःवरही, की मी कोणावर विश्वासच का ठेवला. मी फक्त धावत राहिले, अंधारात, भीतीच्या सावटाखाली. कोणताही चौरस्ता नव्हता, कोणताही रस्ता नव्हता. आता फक्त एक हट्ट होता, की आता मी कोणाचंही ऐकणार नाही, कोणाच्या उपकारांवर राहणार नाही. त्या रात्री मी स्वतःशी एक वचन दिलं, की आता माझं आयुष्य कोणाचंही नसेल. मी माझी कहाणी स्वतः लिहीन. माझ्या जखमांनी, माझ्या हिंमतीने आणि माझ्या सत्याने. मग माझा रस्ता त्या गेटकडे गेला, ज्याला पार करत मी त्या घराला कायमचं सोडून दिलं. मी फक्त धावतच राहत होते, थरथरत्या पावलांनी, घाबरलेल्या डोळ्यांनी, भिजलेल्या आत्म्यासह. प्रत्येक वळणावर फक्त एकच प्रार्थना करत होते, की आता मागे वळून कधी पाहावं लागू नये. ते घर आता माझ्यासाठी फक्त विटांचं, भिंतीचं नाही, तर कैदखाना बनलं होतं, जिथे माझा आत्मा रोज मारला जायचा. जिथे नात्यांच्या नावावर फक्त विष मिळायचं. मी रस्त्यावर बेतहाशा धावत होते, स्वतःला हरवत होते. मंजिल काय, रस्त्याची समज काय, काहीच नव्हतं. माझा श्वास जलद होता आणि मन आतून जणू वादळात तुटलेलं वाटत होतं. तेवढ्यात एका गाडीला धडकून मी जमिनीवर कोसळले. मग मला काहीच आठवत नाही. जेव्हा शुद्ध आली, तेव्हा रुग्णालयाची पांढरी छत माझ्या डोक्यावर होती आणि जवळच एक अनोळखी बाई मला काळजीच्या नजरेनं पाहत होती. तीच ती बाई होती, जिच्या गाडीनं मला धडक मारली होती. पण तिनं माझ्यापासून पाठ फिरवली नाही. तिनं मला घराचा पत्ता विचारला, तेव्हा मी डोकं खाली घातलं. मनात विचार आला, की काय सांगू? कोणाला सांगू, की माझं कोणतंच घर नाही. माझ्या घरच्यांनीच माझं आयुष्य नरक केलंय. त्या बाईला माझ्या शांततेतून सगळं समजलं, की माझं खरंच कोणतं घर नाही. मग जेव्हा मी बरी झाले, तेव्हा तिनं मला एका अनाथ आश्रमात सोडलं. तो आशियाना, जिथे नावामागे बापाचं नाव विचारलं जात नाही. जिथे दुःख वाटणारी काही चेहरे मिळतात. मी त्या अनाथ आश्रमालाच माझं घर मानलं. तिथेच मी सुखानं राहायला लागले. तिथूनच पुन्हा श्वास घ्यायला शिकले. मी शिकलेली होते, म्हणून तिथल्या मुलांना शिकवायला लागले आणि बदल्यात मला 2 वेळेचं जेवण, एक छत आणि थोडंसं सुख मिळालं.
असाच वेळ हळूहळू रेंगत गेला, मग उडायला लागला. दिवस गेले, मग महिने, मग 3 वर्ष. या 3 वर्षात मी स्वतःला जोडायला शिकले, माझं दुःख समजायला शिकले. मी देवाशी तक्रार करणं सोडलं, फक्त त्याचे निर्णय समजण्याचा प्रयत्न करत राहिले. मी माझ्या जखमांना लपवायला नाही, तर स्वीकारायला शिकले. आणि मग त्या 3 वर्षानंतर एका दिवशी अचानक मी त्याला पाहिलं. तेव्हा वाटलं जणू माझा श्वास त्या क्षणी थांबला. जणू कोणीतरी वेळ तिथेच रोखला आणि मी दगड बनले. माझ्या समोर तो विकी होता. हो, तोच विकी, जो कधी काळी माझं सगळं होता आणि मग ज्यानं मला तुटलेलं केलं. तो आता अनाथ आश्रमात आला होता, आता जेवणाचे डब्बे घेऊन. तो विकी, जो कधी कोणाकडे पाहायचा नाही, आता प्रत्येकाला नम्रपणे जेवण वाटत होता. त्याच्या डोळ्यात आता तो आधीचा राग नव्हता, तर पश्चातापाची आग होती, जी त्याला आतून जाळत होती. जेव्हा माझी वेळ आली, त्याची नजर माझ्यावर उचलली गेली. मी तिथेच सुन्न उभी राहिली. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी एक पूर होता, अपराध, प्रेम, तडफड आणि प्रतीक्षा. सगळं काही, जे माझ्या अपेक्षांपेक्षा जास्त होतं. मी काहीच न बोलता जेवण तिथे ठेवलं आणि आत निघून गेले. मी त्याला माफ तर केलं होतं, कारण मला कळलं होतं की माफ करणाऱ्याला देव खूप मोठा दर्जा देतो. पण नाराजी अजूनही होती, जी मनातून मिटायचं नाव घेत नव्हती. मी आत चुपचाप बसले होते. तेवढ्यात दार उघडलं. परवानगी न घेता तो आत आला. मी काही बोलणार तोच तो माझ्या पायांवर कोसळला. त्याचं डोकं माझ्या पायांवर होतं. तो थरथरत म्हणाला की अनु, मी तुझा गुन्हेगार आहे. तू मला जी सजा देशील ती मला मान्य आहे. पण देव साक्षी आहे, मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं. त्या दिवशी एका क्षणासाठी मी माणसापासून हैवान बनलो. पण मग मी रोज त्या गुन्ह्याच्या आगीत स्वतःला जाळत राहिलो. तुझ्या जाण्यानंतर माझी दुनिया रिकामी झाली. त्याचं हे बोलणं ऐकून माझे डोळे भरून आले. तो रडत म्हणाला की तू खूप खास होतीस आणि मी तुला जखमी केलं. मी रोज देवाकडे माफी मागितली आणि आता तुझ्याकडे माफी मागायला आलोय. मी त्याच्याकडे पाहतच राहिली, पण काही बोलले नाही. पण माझं मन, जे वर्षानुवर्ष दगड बनलं होतं, अचानक पिघळायला लागलं. कदाचित त्याचा पश्चाताप माझ्या नाराजीपेक्षा मोठा होता. मग तो थांबला आणि म्हणाला की तुला माहित आहे अनु, देव किती मोठा न्यायी आहे. त्यानं प्रत्येकाला त्याची जागा दाखवली. संजय, ज्यानं तुझे फोटो व्हायरल केले, त्याचं आयुष्यच संपलं. त्यानं एका मुलीला फसवून सोडलं आणि ती मुलगी दुसरी कोणी नव्हती, तर तुझ्याच काकूची मुलगी सायली. जेव्हा सगळ्यांना कळलं की ती आई होणार आहे, तेव्हा पूर्ण कुटुंबात भूकंपच आला. तिच्या आईनं तिला विष दिलं आणि त्या दुःखात तिच्या बाबांना हृदयविकाराचा झटका आला. काकूनं आपल्या मुलीला मारल्यानंतर स्वतःला माफ केलं नाही. तिची मानसिक अवस्था बिघडली आणि आता ती वेड्यांच्या दवाखान्यात आहे. आणि तो संजय, जो कधी मुलींच्या मागे पुढे फिरायचा, तो आज खाटेवरून हलू शकत नाही. एका अपघातानं त्याला आयुष्यापेक्षा जास्त दुःख दिलं. तो बोलू शकत नाही, चालू शकत नाही, फक्त पाहू शकतो. आणि कदाचित आपल्या पापांची सजा प्रत्येक क्षणी भोगतोय. तुझी शांतता आम्हा सगळ्यांवर खूप जड गेली. अनु, तू खरंच देवाची लाडकी होतीस आणि आम्ही कोणीच हे समजू शकलो नाही. तुझ्यावर किती जुलूम केले, पण आता देवानं न्याय केलाय. त्यानं कोणालाच सोडलं नाही. अनु, आम्ही तुझ्यासोबत जे केलं, त्याची सजा देवानं आम्हाला पुरेपूर दिली. विकी माझ्या समोर बसला होता, तुटलेल्या शब्दात विखुरलेला. तो म्हणाला की मी तुला शोधत शोधत थकलो आणि आता तू मिळालीस, तर मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. ते घर आणि धंदा, तो तुझ्या बाबांचा होता. तुझ्या काकांनी त्यांच्या शेवटच्या वेळी मला सांगितलं होतं की अणूला तिचा हक्क परत कर, आणि मी तुला परत करायला आलो. फक्त एकदा मला माफ कर अनु. कृपा करून मला उद्ध्वस्त होण्यापासून वाचव. त्यानं थरथरत्या हातांनी माझा हात धरला, पण माझ्या नजरा आता कोण्या माणसावर नव्हत्या, फक्त देवाकडे उचलल्या होत्या. मी माझ्या दुःख आणि बदनामीच्या आगीत स्वतःला जाळलं होतं, पण बदल्यात देवानं त्या सगळ्यांना हद्दपार शिक्षा दिली, जे माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले होते. मग मी त्याला तिथून जायला सांगितलं, कारण मी पुन्हा त्या विश्वासात स्वतःला झोकून देऊ शकत नव्हते, ज्यानं मला एकदा जाळून राख केलं होतं. मी त्याला माफ तर केलं, पण मी स्वतःला अजून परत मिळवू शकले नव्हते. पण मग आश्रमातीलच एक वृद्ध बाई, जी नेहमी माझं दुःख समजत आली होती, तिने माझा हात धरला आणि म्हणाली की बेटा, जर कोणाला आपली चूक कळली आणि तो मनापासून पश्चाताप करत असेल, तर त्याला माफ करणं हा सगळ्यात मोठा धर्म आहे. आणि जो माफ करतो तोच खरा मोठा माणूस. तिच्या बोलण्यानं माझ्या मनात एकच युद्ध सुरू झालं. मी त्या मुलीसारखी माझ्या जखमांना कुरवाळत राहीन, की त्या बाईसारखी बनून जखमांना मलम बनवत जगेन. मी माझ्या जखमांना नाही, तर विक्कीला माफ केलं.
आणि मग माझं लग्न विक्कीशी त्या अनाथ आश्रमात साधेपणाने झालं. जेव्हा मी विक्की सोबत निरोप घेऊन निघाले, तेव्हा मला फक्त एकच गोष्ट आठवत होती, की जर कोणी सकाळी घर सोडलं आणि संध्याकाळी परत आलं, तर त्याला हरवलं म्हणत नाही. तो रस्ता भटकलेला असतो. विकी माझा तो रस्ता होता. त्यानं मला माझी इज्जत, माझी ओळख सगळं त्या हक्काच्या जागेवर परत दिलं. तो माझ्यावर मनापासून प्रेम करायचा आणि आज मी त्याची फक्त बायकोच नाही, तर त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान संपत्ती बनले होते. लग्नानंतर विक्कीच्या घरात सगळं नवं होतं. भिंती, मोहोल, नाते आणि सगळ्यात जास्त माझी स्वतःची ओळख. विक्की माझ्याशी खूप प्रेमानं वागायचा. प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घ्यायचा. पण माझ्या मनात अजूनही एक भीती बसलेली होती. प्रेमावर विश्वास ठेवणं इतकं सोपं नसतं, जेव्हा तेच प्रेम एखादा खंजर बनलं असतं. प्रत्येक वेळी विक्की माझ्या जवळ यायचा, तेव्हा मी त्या भूतकाळात परत जायची. बेबस, तुटलेली आणि घाबरलेली. विक्कीलाही जाणवलं, की मी फक्त त्याची साथ नाही, तर स्वतःसाठी उभं राहायचं आहे. तो मला कधी दबाव द्यायचा नाही, पण माझ्या डोळ्यातली ती घबराहट तो वाचायचा. एकदा मी आरशासमोर उभी होते, स्वतःला निहाळत होते. आज मी अजूनही तीच आहे का? जिला सगळ्यांनी मारलं, दाबलं, चिरडलं, की मी आता ती बनते जी स्वतःला वाचवेल. त्या दिवसापासून मी ठरवलं, की आता मी फक्त जगणार नाही तर बदलणार पण. आणि प्रत्येक त्या मुलीचा आवाज बनणार जी माझ्यासारखी आहे, जी मी कधी काळी होते. मग मी शहरातल्या एका महिला सहायता संस्थेशी जोडल्या गेले. हळूहळू मी तिथे येणाऱ्या मुलींना माझ्या कहाण्या सांगायला लागले आणि त्यांच्या डोळ्यात माझंच प्रतिबिंब पाहायचे. आता मी फक्त एक शांत बाई नव्हते, तर कायदा समजणारी बाई बनत होते. विकी पण यावेळी माझी साथ देत राहिला. कधी दूर राहून, कधी प्रेमानं आणि कधी रात्री फक्त दारात उभा राहून. हे पाहण्यासाठी की मी एकटी नाही. 3 वर्षानंतर मी त्या महिला हक्क संस्थेची प्रमुख बनले. माझा चेहरा आता कुठल्या वृत्तपत्रातला कापलेला फोटो नव्हता. आता मी त्या मुलींची आशा बनले होते, ज्यांच्याकडे कोणताही आश्रय नव्हतं. माफ करणं म्हणजे मी सगळं विसरले असं नाही. माफ करणं म्हणजे मी आता खूप वर गेले. या कहाणीतून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. जे प्रत्येक मुलीला, प्रत्येक माणसाला महत्त्वाचं आहे. जग कदाचित तुमच्या विरुद्ध असेल, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी उभी आहात, तोपर्यंत कोणीच तुम्हाला हरवू शकत नाही. आणि जे तुम्हाला तोडायचा प्रयत्न करतात, त्यांना माफ करणं हा काही छोटा धर्म नाही. हे दाखवतं की तुम्ही तुटूनही मजबूत बनलात. म्हणून माफ करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि प्रेम हा फक्त शब्दांचा खेळ नाही, तर आदर, विश्वास आणि माणसाची कदर आहे. जेव्हा कोणी तुमच्या नाहीला समजतो, तोच खरा साथी असतो. जसं विक्की माझ्यासाठी बनला. लोक समजतात की बायका काहीच नसतात, फक्त पायातली वाहन. पण त्यांना नंतर कळतं की वादळांनी तिला तोडलं, पण तिने स्वतःला जोडून जगासाठी एक मोठी मिसाल बनवली. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कोणापासून बदला घ्यायची गरज नाही. जसं कोणी केलं तसं त्याला मिळेल. तुम्ही फक्त सत्यावर टिकून राहा. वरचा देव सगळं पाहतोय. कोण चूक, कोण बरोबर, कोण कुणाचं वाईट करतंय आणि कोण कुणाचं भलं करतंय. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.